नमस्कार. चांगुलपणाच्या चळवळी अंतर्गत महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र आणि ऊर्जा फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित फेसबुक संवाद मालिकेमध्ये आज 330 भाग आपले पूर्ण होत आहेत आणि 330 भाग पूर्ण होत असताना आज योगायोग की आपण मराठी नवीन वर्षाची या ठिकाणी शुभारंभ करतोय आणि आज आपल्या सोबत आहेत पुढचे पाऊल या दिल्लीतील मराठी अधिकारीच्या संस्थेचे अध्यक्ष माननीय प्रफुल्लजी पाठक सर. सर, स्वागत आपलं आजच्या या कार्यक्रमामध्ये. सर्वप्रथम आपणास गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. सर्व चांगुलपणाच्या चळवळीच्या शिलेदारांनाही शुभेच्छा. आणि जसं मुळे सरांनी आज शुभेच्छा दिल्या त्या पद्धतीनं चांगुलपणाची ही गुढी प्रत्येक शिलेदारापर्यंत प्रत्येक माणसापर्यंत उभा करण्याचा प्रयत्न करूया आणि चांगुलपणाची चळवळ आपण विस्तारूया. मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो सर आजच्या या कार्यक्रमामध्ये आणि आपली परवानगी असेल तर आजच्या या मुलाखतीला सुरुवात करायची सर. मी आपलं स्वागत स्वीकार करतो आणि आपल्याला धन्यवाद देतो. याशिवाय आज गुढीपाडवा आहे, नवीन वर्ष, नवीन संवत्सर सुरू होतोय आपलं भारतीय कालगणनेप्रमाणे, मराठी कालगणनेप्रमाणे. त्या निमित्त सगळ्यांना मी पण शुभेच्छा देऊ इच्छितो. आणि इथे एक विशेष गोष्ट मी नमूद करू इच्छितो की तुम्ही हा जो प्रकल्प सुरू केला होता त्याचे पहिले 2-4 भाग जेव्हा मी पाहिले होते आणि तिथून आज 330व्या भागापर्यंत ज्या चिकाटीनी आणि ज्या म्हणजे काय, आता आम्हाला आजकाल आमच्या तोंडात काही की हिंदी शब्द यायला लागले, लगन किंवा जी चिकाटी आपण म्हणतो त्या चिकाटीने तुम्ही हा जो प्रकल्प राबवला आहे. आणि सुरुवातीला अगदी छोटासा, म्हणजे जसं आपण नदीचा सुरुवात म्हणतो तशी तुमची ही चांगुलपणाच्या सुरुवात चळवळीच्या आणि माहिती तंत्रज्ञान, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञानच्या तर्फे तुम्ही सुरुवात केली होती ती मला आठवते. आणि तिथून आजपर्यंतचा प्रवास बघितला की मला अतिशय कौतुक वाटतं, जरी आपण दोघं प्रत्यक्ष भेटलो नाहीये तरी. त्यामुळे आज मला तुमचं विशेष अभिनंदन करायचं आहे की तुम्ही 330 भागापर्यंत या प्रकल्पाला पोहोचवलं आणि 365चं तुमचं जे उद्दिष्ट आहे किंवा याशिवाय तुमची काही त्यातली काही स्वप्न आहेत ती पूर्ण होत अशी इच्छा, सदिच्छा व्यक्त करतो. आणि धन्यवाद सर. धन्यवाद सर. धन्यवाद सर. सर, प्रफुल्ल पाठक हे नाव दिल्लीमध्ये रमण्यापूर्वी ज्या ज्या ठिकाणी आपण व्यवसायाच्या निमित्तानं, नोकरीच्या निमित्तानं पोहोचलात किंवा आपण जे घडलात, प्रत्येकाची जडणघडण एक महत्वाचा घटक असतो आणि चांगुलपणाच्या प्रत्येक शिलेदाराला त्याचं एक वेगळं अप्रूप आहे. मराठी अधिकाऱ्यांचा ग्रुप आणि त्या वतीने चाललेलं काम आणि महाराष्ट्राचं त्यामधलं असणारं योगदान किंवा महाराष्ट्राला दिलं जाणारे या ठिकाणी जे योगदान आहे यावर आपण सविस्तर बोलू. पण प्रफुल्ल पाठक हे दिल्लीत रमण्यापूर्वी कशा पद्धतीने घडत गेले हे थोडंसं ऐकायला आवडेल. वा वा वा, खूपच, म्हणजे हा प्रश्न मला तुम्ही जेव्हा विचारायला सुरुवात केली तेव्हा मी एकदम माझ्या म्हणजे त्या सगळ्या जुन्या काळात गेलो. अगदी सुरुवात सांगायची तर माझी बालपण अकोला, नंतर मग पुसद आणि उमरखेडच्या बाउंड्रीवर एक अप्पर पनगा प्रोजेक्ट आहे तिथून नागपूर, तिथून मग शिक्षणाच्या निमित्ताने शेगाव इंजिनिअरिंग कॉलेज, मग नोकरीच्या निमित्ताने नागपूर आणि मग दिल्ली, असा प्रवास आहे. आणि याच्यात 1-2 गोष्टी खरंच मला सांगायला आवडतील. तुम्ही हा विषय घेतल्यावर मला आठवलं. घडताना खरं सांगायचं तर आठवतं ते माझं म्हणजे आई वडील, आजोळ, आजी किंवा मामा लोक, एक मोठा परिवार त्याचा मी सदस्य आहे याचा मला अभिमान आहे. म्हणजे मोठा म्हणजे किती तर माझ्या आजीच्या 4 बहिणी आणि त्यांची मुलं, म्हणजे माझे मामा आणि मावशी, अशी जवळपास 30 जण आमच्या कुटुंबात आहेत. त्यामुळे आम्ही जेव्हा केव्हा नागपूरला एखादा कार्यक्रम करायचा म्हटलं तर आमची घरची म्हटल्यावर आमच्या जो 100 लोकांच्या पुढेच आमची लिस्ट सुरू व्हायची. कारण 30 मुलं मुली, म्हणजे मामा मामी मावशीच्या 30 आणि त्यांची मग मुलं वगैरे. त्यामुळे अशा एका मोठ्या कुटुंबात घडायला चान्स मिळाला आणि त्यामुळे सगळ्यांसोबत राहणं, मिक्स होणं. याशिवाय आम्ही जिथं नागपुरात राहत होतो तो नागपूरचा पूर्व भाग आहे, महाल एरिया म्हणून त्याला ओळखतात. तर तिथं सुद्धा साधारण आपण 18 पगड जो एक शब्द वापरला जातो, तर अशा सगळ्या ह्याच्यात वाढ झाल्यामुळे सगळ्यांसोबत राहणं, त्यांच्याशी मिक्स होणं, त्यांच्या सगळ्यांचे अडीअडचणी माहीत असणं आणि समाजाचे विविध स्तर खरं म्हणजे त्यातून माहीत झाले. आणि जे मी म्हंटल ज्यांना पाहून आम्ही घडलो असं म्हणता येईल, तर ती सगळी मंडळी इतरांशी कशी वागायची,
त्यांच्या अडीअडचणीत कशी धावून जायची, किंवा इव्हन आमच्या अडीअडचणीत आमच्या आजूबाजूची लोक कशी धावून यायची, हे आम्ही प्रत्यक्ष लहान असताना वगैरे बघितलं आहे आणि मोठे होतानाही बघितलंय. त्यामुळे तो एक रक्तात तो एक भाव आलाय की जर कुणाला काही कुठं थोडस मदत करता येत असेल तर आपल्याच्याने होत असेल तर करायची, आणि करताना ती केल्यानंतर विसरून जायचं. हा पण एक भाग त्याच्यात आम्हाला त्या आमच्या अपब्रिंगिंग मध्ये शिकवला गेला. आणि दुसरा एक भाग मला एक दोन आणखीन विशेष गोष्टी वाटतात की माझ्या लहानपणी घडलेली घटना सांगतो की पुसद जवळ 8व्या वर्गात एकदा ऍडमिशन साठी आम्ही तिथे गेलो होतो. वडिलांची तिकडे बदली झाली आणि त्या शाळेत आम्ही जेव्हा गेलो तेव्हा प्रिन्सिपॉलकडे वडील घेऊन गेले होते ऍडमिशन घ्यायसाठी. आणि त्या ठिकाणी चुकून मी त्या समोरच्या खुर्चीवर बसलो प्रिन्सिपॉलच्या. आणि मग मला वडील बाहेर रागवले की म्हणे प्रिन्सिपॉलच्या समोर बसायचं तुला कळत नाही का वगैरे. आणि तिथून मग मी निर्णय घेतला की आता मी या शाळेत जाणार नाही. आणि म्हणून मग मी शिकायला नागपूरला आलो. नागपुरात शिक्षण झालं, पुढे शेगाव इंजिनिअरिंग मध्ये झालं, आणि नंतर मग नोकरीच्या निमित्ताने नागपूर आणि त्या भागात वावर झाला. आणि खरं तर कधी असं म्हणजे वाटलं नव्हतं की बा अचानक कुठेतरी असं आपलं, म्हणजे जसं मी म्हणतो की पुसदचा नागपूरला आलो, तसं नागपूरहून मी कुठे बाहेर जाईल इच्छा असायची पण जाईल असं वाटत नव्हतं. पण अचानक 2010च्या 1 जानेवारीची तारीख मला आजही आठवते. त्या दिवशी इथल्या ज्या ठिकाणी मी आता आहे त्या पोस्टसाठी ऍडव्हर्टाईज आली होती. आणि मला त्यावेळेस वाटत होतं की मी कुठे बाहेर जाऊन काहीतरी करावं, कारण गावात तर खूप झालं, तर बाहेर गेलं पाहिजे. आणि त्यातून मग मी तिथं अप्लाय केलं. मला संधी मिळाली आणि फेब्रुवारी महिन्याच्या मध्यावर मी दिल्लीत जिथे आहे तिथला चार्ज घेतला. पण मी हे सगळं असं जेव्हा घडत गेलं तेव्हा ते डिसिजन्स घेत गेलो आणि येत आलो इथे, म्हणजे जिथे कुठे जायचं तिथे जात गेलो. खरं म्हणजे जेव्हा मी इथे यायचं ठरवलं त्यावेळेस मुलाचं माझ्या 11वी-12वी होतं नागपूरला. किंवा महाराष्ट्रात 9वी 10वी 11वी 12वी म्हणजे सगळ्यांना अतिशय असे असतात की अशा याच्यात आपण आपल्या कुठलेही मेजर डिसिजन घ्यायचे नाही. पण माझी मिसेस तिने पण मला साथ दिला. आणि जेव्हा मी म्हंटल की मला हे दिल्लीचं आव्हान स्वीकारायचं आहे तर तिने पण लगेच होकार दिला. आणि आणखीन काही थोड्याशा अशा व्यक्तिगत अशा गोष्टी होत्या की ज्यामुळे मला असं वाटलं की आपण दिल्लीत आलो तर आम्ही सगळे कुटुंबीय एकत्र राहू शकू. महाराष्ट्रात काही अडचणी होत्या पण नशीब असतं. आणि ज्या वेळेस असे काही विषय येतात त्यावेळेस ते डिसिजन घेऊन केले, रिस्क घेतली, आव्हानं स्वीकारली. आणि कदाचित त्याच्यामुळे मला दिल्लीला येता आलं. आणि तिथं त्याच्यानंतर मग एकदम एक म्हणजे तोपर्यंत मी मराठी महाराष्ट्रीयन होतो आणि 2010 नंतर मी बृहन महाराष्ट्रीयन झालो. आणि महाराष्ट्राकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन तेव्हापासून सुरू झाला. पण एक आहे, महाराष्ट्राच्या मातीत जे काही जडणघडण झाली, जे काही आम्ही तयार झालो, तिथली संत परंपरा असेल किंवा बाकी सगळ्या घरातल्या शिकवणुकी असतील, तर हे सगळं बघू जाता एक लक्षात आलं की दिल्लीत पाऊल ठेवल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये फार एकटं वाटायचं. कारण आजूबाजूला बोलणारे सगळे हिंदी. इवन आज आपण जेवढं मीडियामुळे किंवा सोशल मीडिया किंवा इतर माध्यमांमुळे एकमेकांशी भेटतो, सहज कॉन्टॅक्ट असतो, तो का तसा नव्हता. जरी त्यावेळेस ईमेल्स आणि या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या होत्या तरी पण ज्या सोशल मीडियाने आपल्याला इतकं जवळ आणलंय त्याची ती सुरुवात होती. त्यामुळे इथं अतिशय असं एकटं एकटं वाटायचं, फार काळजी वाटायची. म्हणजे एवढा मोठं करोड लोकसंख्येचं शहर, पण इथे आपलं म्हणून कोण आहे, हा एक मोठा विचित्र भाग त्यावेळेस मला जाणवायचा. म्हणजे आपल्याला एखाद्या गोष्टीची गरज पडली तर आपण कोणाला हाक मारायचं, कोणाशी बोलायचं, कोण आपल्या मदतीला धावून येईल, इथे कोणी मराठी असेल का, आपलं भाषा समजणारं कोणी असेल का, असे अनेक प्रश्न असायचे. पण त्या सगळ्या याच्यातून महाराष्ट्रात म्हणजे अशी साधारणतः सामाजिक व्यवस्थेत राहायची म्हणजे सवय होती. याशिवाय तिथं नागपुरात असताना मी इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स मध्ये ऍक्टिव्ह होतो. याशिवाय म्हणजे ज्या याच्यात मी जॉबला होतो त्याच्यात नॉर्मली लोक जिथे जात नाही ते रोटरी क्लब, म्हणजे रोटरीचा सुद्धा मी नुसताच सदस्य नव्हतो, तिथे पण पदाधिकारी होतो. तर त्यामुळे इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स आणि रोटरी ह्या दोन संस्था, सोशल संस्था माझ्या मागे होत्या. आणि मला तेवढाच एक आधार होता किंवा मी दिल्लीत जो काही आता पाऊल ठेवतोय तर या दोन संस्था आणि त्यातलं जे काही नेटवर्क भारतभर पसरलं आहे ते नेटवर्क कुठेतरी माझ्या सोबतीला राहील आणि मला आवाज द्यायचा तर यातलं कोणतरी मला आवाज देईल, प्रतिसाद देईल आणि मदत करेल असं वाटत होतं.
पण एक आहे की महाराष्ट्रात आपण जे सगळं म्हणजे महाराष्ट्रातलं वातावरण, संत महात्मा, आपले संत परंपरा किंवा आपल्या एकंदरीतच संस्कार आणि या सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला मिळतात, तर त्या तेव्हा मिळाल्या, त्याचंच उत्तर जे काही म्हणजे त्याचं उत्तरार्ध म्हणा किंवा त्याचा परिपाक म्हणा, आम्ही जे काही थोडंफार दिल्लीत करतो आहे, त्याचं त्याचंच हे परिपाक आहे असं म्हणता येईल. कारण याचा सगळ्याचा बेस महाराष्ट्राच्या त्या मातीतल्या त्या सगळ्या सुरुवातीच्या पहिल्या आयुष्याच्या पूर्वार्धात आहे आणि या सगळ्या गोष्टींचा आम्हाला अभिमान आहे. आणि जेव्हा आम्ही इथून महाराष्ट्राकडे बघतो किंवा इथून या सगळ्या गोष्टींकडे बघतो, आपल्या लोकांकडे बघतो, त्यावेळेस तर आम्हाला आणखीन जास्त अभिमान वाटतो. ही ही माती, इथले हे सगळे जे सामाजिक नेतृत्व असेल किंवा इतर आपण ज्यांच्याकडे आदराने बघतो, असं सगळं जो आपला गौरवशाली इतिहास आहे, तर याचा कुठेतरी एक आपण भाग होतो, त्यातून घडलो आहे, त्यातून निर्माण झालो आहे. त्यामुळे दिल्ली सारख्या ठिकाणी सुद्धा आपण वेगवेगळी आव्हानं पेलू शकू किंवा त्याला चांगल्या प्रकारे तोंड देऊ शकू असं नेहमी वाटायचं. पण तरी एक भीती सतत त्यावेळेस वाटत राहायची. म्हणजे एकटेपणा जाणवत राहायचा. नक्कीच नक्कीच सर, नक्कीच. थोडस आपल्या सर्व चांगुलपणाच्या शिलेदारांसाठी आता नेमकं आपण कोणत्या सेक्टरमध्ये काम करता, कशा पद्धतीनं काम असतं आणि त्या कामाचं स्वरूप कशा पद्धतीचं, याविषयी थोडस. वा. माझं फेसबुक जर का कोणी म्हणजे 2010 ला मी फेसबुकला सुद्धा जॉईन झालो, तर माझं फेसबुक प्रोफाईल जर कोणी बघितलं असेल किंवा आपल्यापैकी बऱ्याच जणांनी बघितलं असेल, त्या फेसबुक प्रोफाईलवर मी लिहिलंय, आय एम अ टेक्नो सोशल पर्सन. आणि त्याच्यातच माझं आता पुढचं जे उत्तर आहे ते दडलं आहे असं मी म्हणेल. कारण मी जसं आता म्हटलं की मी शेगावला इंजिनिअरिंग कॉलेजला सुरुवातीच्या बॅचमध्ये होतो, त्यावेळेस मी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग केलं होतं. त्यानंतर महाराष्ट्राच्या पॉवर सेक्टरमध्ये मला जॉब करायचा चान्स मिळाला. त्यातूनच मला दिल्लीला सुद्धा यायला मिळालं. आणि इथं सुद्धा जे महाराष्ट्राच्या पॉवर सेक्टरच्या माध्यमातून दिल्लीतल्या पॉवर सेक्टर आणि त्याच्याशी अलाइड विविध ज्या इथल्या मंत्रालय असतील किंवा ज्या मंत्रालयांचे आणखीन विभाग असतात जे पॉवर सेक्टरशी रिलेटेड आहे, एनर्जी सेक्टरशी रिलेटेड आहे, या सगळ्यांचा भाग होण्याचं आणि त्याच्यात काम करण्याचं म्हणजे त्यात मी सध्या काम करतोय. तसं जर माझं तुम्हाला म्हणजे नॉर्मली खरं सांगायचं तर माझं एक वेगळं आणखीन एक मत आहे, तुम्हाला या बाबतीत मी सांगतो. आपल्याकडे जेव्हा टेस्ट क्रिकेट चालायचे त्यावेळेस 2 पंच होते, स्वरूप किशन आणि गोटस्कर, माधव गोटस्कर. या माधव गोटस्कर कुठे काम करायचे असं जर तुम्हाला कोणी विचारलं तर तुम्ही सांगू शकणार नाही, कारण त्यांची ओळख ही माधव गोटस्कर आणि क्रिकेट पंच म्हणून होती. माझंही थोडस तसंच झालंय. मी माझी म्हणजे ज्यासाठी म्हणजे जे माझं ब्रेड अँड बटर आहे किंवा ज्या संस्थेत मी ज्या ऑर्गनायझेशन मी काम करतो, ते माझ्या अर्निंग सोर्स किंवा माझ्या फॅमिलीसाठी किंवा माझ्या जे काही मी शिक्षण घेतलं होतं त्यातून मला मिळालेलं आहे. अर्थात त्या संस्थेचा मला अभिमान आहे आणि त्यामुळेच मी आज जे काही आहे ते मी करतो आहे, करू शकतो आहे आणि मला त्याचा अभिमान पण आहे. पण खूप जणांना माहित नाहीये ते. आणि माझी स्वतःची सुद्धा अशी एक इच्छा असते की मी, जसं तुम्ही म्हटलं की प्रफुल्ल पाठक, म्हणजे मला सुद्धा हे आवडतं किंवा मी प्रफुल्ल पाठक म्हणून ओळखलं जावं. जसं मी आता माधव गोटस्करांचं उदाहरण दिलं किंवा ते कुठे काम करतोय, काय करतोय, कारण बऱ्याच आपल्याकडे असा एक समज असतो की तुम्ही कुठे काम करता, किंवा मलाही सुद्धा काही वेळेस असे अनुभव आले आहेत किंवा तुम्ही कुठे काम करता, मग मी इथे काम करतो म्हटलं की लोकांचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. त्या आणि इथे माझं थोडंसं म्हणणं आहे की टेक्नो सोशल म्हणजे मी माझ्यासाठी जॉबसाठी किंवा माझ्या ब्रेड बटरसाठी जिथे कुठे काम करतो, त्याशिवाय मला आता मी जसं माझा सुरुवातीचे दिवस सांगितले की मला एक सोशल बॅकग्राऊंड होतं आणि मला आवडतं सामाजिक संस्थांमध्ये काम करायला किंवा त्यातून समाजासाठी काहीतरी करायला, तर त्या ह्याच्यात मी आहे. पण ज्यांना कोणाला माझ्या त्या बाबतीत जर इंटरेस्ट असेल तर त्यांना सांगायला हरकत नाही की मी सध्या निवासी कार्यकारी संचालक आहे MSCB होल्डिंग कंपनीचा दिल्लीमध्ये. आणि याशिवाय बाकी काही इथे 2-3 पॉवर सेक्टर्सशी अलाइड संस्था आहेत, तुम्हाला सुद्धा माहिती आहे. पॉवर सेक्टर स्किल काउन्सिल हे मिनिस्ट्री ऑफ पॉवरचं एक
आर्म आहे जे स्किल्ससाठी सुरू केलंय त्याचं पण याचमुळे सेक्रेटरी पद माझ्याकडे सध्या आहे. आणि याशिवाय तुम्हाला काही जणांना हे पण माहिती आहे की बा मी सोलर एनर्जी सोसायटी ऑफ इंडियाचा सुद्धा अध्यक्ष आहे. कारण ती माझं एक आवड आहे. म्हणजे त्याच्यात माझ्या दोन्ही गोष्टी साधतात. जसं म्हटलं टेक्नो सोशल म्हणजे तंत्रज्ञानाची आवड असल्यामुळे मी त्या क्षेत्रात त्या संस्थांमध्ये इंटरेस्ट घेतला. जसं मी इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स मध्ये होतो असं नागपूरला असतानाच मी सांगितलं. आजही आहे मी त्यांची संबंधित. त्यातून मला माझी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात होणाऱ्या ग्रोथची भूक भागवण्याची संधी मिळते म्हणून मी तिथे आहे. प्लस या संस्थांमधून जसं मी म्हटलं की मी जेव्हा दिल्लीला यायचं ठरवलं मला यायचं ठरलं तेव्हा मला दोन गोष्टींचा आधार होता की इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स दिल्लीला आहे, त्याचं एक मोठं केंद्र इथे आहे आणि रोटरी ची सुद्धा दिल्लीत एशियाचं रिजनल ऑफिस आहे किंवा रोटरी आहे. तर त्यातून मला ती एक शक्ती मिळायची किंवा हा मला जर का कोणाची गरज पडली तर इथे कोणतरी मला आवाज दिल्यावर मिळणार आहे. तर त्यामुळे मी असा थोडासा सोशल संस्थांशी सुद्धा जुळलो राहिलो. कारण त्यातून मला माझं तांत्रिक ज्ञान, माझ्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी, त्याच्यात काय अपडेशन चालू आहेत, नवीन काय येत आहे हे माहीत व्हायचं. याशिवाय तिथे मला लोकांना भेटायला मिळाल्यामुळे माझ्या ओळखी वाढायच्या, त्यातून वेगवेगळ्या लोकांचा परिचय व्हायचा आणि त्यातून माझा स्वतःचा एक असा अनुभव आहे की एक थोडा वेळ जर आपण मी काही खूप वेळ देत होतो असं नाही. आता इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्सची जर गोष्ट घेतली तर मी आठवड्यातून फक्त 2दा संध्याकाळी अर्धा तास इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्सच्या त्या केंद्रात जायचो. पण त्यातून तिथे होणारे कार्यक्रम, त्यातून मिळणारी माहिती, त्यातून मिळणारं ज्ञान, त्यातून होणाऱ्या ओळखी आणि मग त्याचा इतर ठिकाणी होणारा आपला म्हणजे त्या ओळखीतून कधी कधी जेव्हा गरज पडेल तेव्हा मिळणारे बेनिफिट्स, यामुळे मी सामाजिक याच्यात सुद्धा आणि जसं सांगितलं की मोठ्या फॅमिलीचा भाग असल्यामुळे थोडस इतरांमुळे म्हणजे सहभागी व्हायला मला आवडतं. इव्हन चांगुलमाची चळवळ म्हणा किंवा आता महाराष्ट्र इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या सेंटर सोबत सुद्धा किंवा यशवंत आणि प्रणोती चितळे या दोघांना मी जरी भेटलो नसलो तरी ते आज मला माझे फॅमिली मेंबर वाटतात. कारण इतकं म्हणजे आणि या सगळ्या सामाजिक कार्यक्रम उपक्रम करत असताना याच्यात एक सगळ्यात महत्वाचा भाग आहे की मी पैसा कधीच बघितला नाही. एक म्हणजे मला इथं काहीतरी चांगलं करायचं आहे, माझ्याजवळ जे ज्ञान आहे ते इतरांना द्यायचं आहे, मला जे काही इतरांना मदत करता येईल ती करायची आहे आणि ती विसरून जायचं. कारण हीच शिकवण आम्हाला माझ्या आधीच्या आमच्या म्हणजे सिनियर फॅमिली मेंबर्स जे होते त्यातून मिळाली आहे. तर त्यामुळे एक छान संबंध तयार होतात, एक नेटवर्क तयार होतं, एक फॅमिली स्ट्रक्चर तयार होतं. इव्हन एक आता तुम्ही रेफरन्स आलाय म्हणून सांगतो, आम्ही आता दिल्लीत आहोत. दिल्लीमध्ये सुद्धा आम्ही आमची असा एक छोटासा ग्रुप बनवला आहे आणि त्या ग्रुपमध्ये आम्ही जे म्हणजे सगळेजण 50 ते 60च्या मधले दोघही हजबंड वाईफ दोघही आहेत. आम्ही सगळे तिथे असे एकमेकांच्या छोटा मोठा भावंड किंवा असं म्हणजे भावंड नाही पण तरी आपण सांगता म्हणतो रिस्पेक्ट देऊन राहतो. एक इतका सुंदर ग्रुप बनला आहे. त्याचं एक मेन कारण आहे, आमच्यापैकी कोण काय करतं, आमचा व्यवसाय काय, आमचं प्रोफेशन काय आहे, आम्ही कुठे जातो ह्याच्यात तिचे काही संबंध येत नाही. जसं मी म्हटलं की माझी भावंड आहेत तर माझा भाऊ आहे, तो म्हणजे चुलत असेल मावस असेल, मग तो पदानी वर आहे की लहान आहे, कुठे काम करतो, हे सगळे भाग त्यात येत नाही. आणि तशा प्रकारचीच संबंध बनवण्याचा प्रयत्न आम्ही केला आणि म्हणजे या संबंधात एक ती क्लोजनेस येतो किंवा तुम्ही बाकी काय करता किंवा कुठेतरी असं मी मोठा की तू लहान वगैरे असे प्रश्न त्यात भाग येत नाहीत. तर अशा प्रकारे आम्ही इथेही केलं आहे आणि तोच साधारणतः मला असं वाटतं त्याच्यामुळे आनंद मिळत राहतो, दुसऱ्याला आनंद देता येतो आणि एकमेकांचं मीटिंग जे आहे, कारण त्याच्यात उद्दिष्ट कुठलेच नसतात एकत्र येताना. एक छान एकमेकाला आनंद याचा चांगला संबंध ठेवायचे किंवा आता आपण जर चांगुलपणा म्हणतो, हा तो चांगुलपणा पण असेल कदाचित. तर त्याच्यातून आम्ही एकमेकात मिक्स होत राहतो आणि यातून मी दिल्लीमध्ये माझ्या म्हणजे क्षेत्रात, टेक्निकल क्षेत्रात आणि सोशल क्षेत्रात साधारणतः माझा वावर राहिला आहे. नक्कीच सर, नक्कीच. पॉवर सेक्टर स्किल काउन्सिल आणि सोलर सोसायटी ऑफ इंडिया या दोन संस्थांचा तुम्ही आता उल्लेख केला. तर सोलर सोसायटी ऑफ इंडिया आणि समाजामध्ये बदलणारं अपारंपरिक ऊर्जा स्रोताचं जे काही तंत्रज्ञान आहे हे फार महत्वाचं आहे. ज्या विषयामध्ये आपण काम करताय तो आपल्या आवडीचा विषय आहे. 15वं वित्त आयोग देशामध्ये काम करतोय. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सोलर एनर्जी वापरण्यात यावी किंवा आपले नितीनजी गडकरी ज्या पद्धतीने सांगतात त्या पद्धतीने आपल्याला फ्युएल जे आपण आयात करतो त्याचा या ठिकाणी कन्झम्पशन कमी करून आपल्याला त्याला पर्याय शोधायचे आहे. तर त्यामध्ये सोलर हा एक मोठा नैसर्गिक साधन संपत्तीमध्ये असणारा पार्ट आहे.
तर तुम्ही दिल्लीतून पूर्ण भारताकडे बघत असताना, महाराष्ट्राकडे बघत असताना सोलर एनर्जीचा उपयोग करण्यामध्ये आपण कुठपर्यंत पल्ला गाठलेला आहे आणि आपण कुठपर्यंत जायला हवं असं वाटतं? वा, मस्त. 2010 मध्ये मी जेव्हा इथं म्हणजे यायचो होतो त्यावेळेसच केंद्र शासनाची मिनिस्ट्री ऑफ न्यू अँड रिन्युएबल एनर्जी म्हणून एक मंत्रालय आहे आणि त्या मंत्रालयाने पण एक मिशन, सोलर मिशन आणायचं ठरवलं होतं. आणि माझी स्वतःची त्यावेळेस इच्छा होती. मला वाटते नोव्हेंबर डिसेंबरचा महिना होता आणि फेब्रुवारीमध्ये ते इथं एक लॉन्चिंग करणार होते सोलर मिशनचं. आणि मला त्याच्यात भाग घ्यायचा होता, कारण त्याच्या आधी सुद्धा 2003 साली इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स इंडिया नागपूरच्या सेंटरमध्ये आम्ही 3 दिवसाचं सौर ऊर्जेच्यावर डिपेंड असणाऱ्या विविध उपकरणांचं एक्झिबिशन माझ्या नेतृत्वाखाली आम्ही तिथे घेतलं होतं. तेव्हापासून मला, त्याच्या आधीपासून सुद्धा सोलर हा माझ्या जवळचा विषय होता. मी बेसिकली इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे आणि तेव्हा आम्ही ते आपण एलईडी पाहायचो. तर तेव्हा आम्ही जे शिकलो होतो ती त्या याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्सला जे इनपुट लागतं ते मिलीवोल्ट मध्ये आहे आणि सोलर सेल जे आउटपुट देतात ते पण मिलीवोल्ट मध्ये आहे. आणि हे दोघं जर का एकमेकांशी कनेक्ट झाले तर त्यातून त्या मिलीवोल्टच्या इलेक्ट्रिसिटीला हायर व्होल्टेज मध्ये कन्वर्ट करणं, मग त्याला पुन्हा डाऊन करणं, हा जो प्रकार आहे याच्यावर खाली बराच वेळ बोलू शकतो, त्यामुळे त्याच्यात जात नाही. पण तिथे मला वाटायचं की बा सौर ऊर्जेचं जे पॅनल्स आहेत त्याचं आउटपुट जे आहे ते मिलीवोल्ट आहे आणि मला जे इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स आहेत किंवा त्यावेळेस एलईडी होते त्यांचं ज्यांना लागणारं इनपुट हे तुमचं मिलीवोल्ट्स मध्ये आहे. तर याच्यात जर का कुठे काही कनेक्ट झाला तर त्याच्यामुळे आपल्याला इतर जे आपण फॉसिल फ्युएल किंवा इतर ज्या आपण क्लायमेट चेंज बद्दल बोलतो तर ते जे काही ऊर्जा स्रोत आहे, जमा आपण जे ऊर्जा निर्मिती करतो कोळशावर किंवा इतर सगळ्या याच्यावर, तर ती करण्याच्या सबस्टिट्यूट म्हणून हा भाग होऊ शकतो असं केव्हा तरी मला तेव्हा वाटायचं. तेव्हापासून माझ्या डोक्यात ते होतं. 2003च मी सांगितलं. नंतर 2010-11 मध्ये मी जेव्हा इथे आलो किंवा येण्याची माझी इच्छा होती, तोपर्यंत सौर ऊर्जा म्हणजे साधारणतः फक्त आपल्या घरावर आपण जे पाणी गरम करण्यासाठी जे सिस्टीम बसवायचो ते होतं. पण नंतर साधारणतः गव्हर्नमेंटनी ज्या पॉलिसीज आणल्या आणि जे मिशन घेतलं त्याच्यामध्ये फोटोव्होल्टाईक सेलचा वापर करून इलेक्ट्रिसिटी जनरेट करणं आणि ती वापरणं हा एक भाग सुरुवात केल्या गेली आणि त्याच्याकडे जास्त लक्ष देण्याचं ठरलं. याला कारण अर्थातच हेच बनतं जे तुम्ही आता मगाशी बोलताना म्हणालात की आपण जे ऑइलचा वापर करतो, तर जे आपण आखाती देशातून आणतो, तर याच्यासाठी आपल्याला भरपूर पैसा लागतो. ऑन द कॉन्ट्ररी आपल्या देशाजवळ सौर ऊर्जा मुबलक प्रमाणात आहे, ती फ्री आहे. नंतर आपले बरेचसे असे आपला भाग, देशाचा असा एक मोठा भाग आहे की जो त्यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारे ऊर्जा देऊ शकतो आणि त्याचं कन्व्हर्शन आपण आपल्याला लागणाऱ्या विविध स्रोतांमध्ये जर केलं तर त्या स्रोतांमध्ये करण्याने आपल्याला त्याचा उपयोग होऊ शकेल, हा आम्हाला तेव्हा विश्वास वाटायचा आणि आता तर खात्री वाटायला लागली. 2010 मध्ये याची सुरुवात झाली होती, पण त्यावेळेस जी परिस्थिती होती ती आज जी आहे ती आणि पुढे 10 वर्षांतर जी होणार आहे याच्यात जमीन अस्मानचा फरक पडेल याची मला खात्री आहे. कारण त्यावेळेस जेव्हा आम्ही कोणाशी बोलायचो 2011ला किंवा सौर ऊर्जा वापरायला हवी, तर आम्हाला साधारणतः समोरून प्रश्न यायचा की बा ही खूप कॉस्टली आहे. जसं आपण ऑर्गॅनिक फूड आजकाल वापरतो तसं त्याच्याबद्दल बोललं जायचं की बा ही कॉस्टली आहे, आम्हाला परवडणार नाही, आम्हाला एवढा म्हणजे त्याच्यापेक्षा स्वस्त पॅटर्न उपलब्ध आहे. मग तेव्हा आम्हाला असं वाटायचं की बा हे सौर ऊर्जेचं असा काही आपल्याला तंत्रज्ञान डेव्हलप व्हायला पाहिजे किंवा बाकी गोष्टी मध्ये ऍडिशन्स व्हायला पाहिजे की ज्याच्यामुळे ती सध्याची वीज जी आपल्याला मिळते त्याच्यापेक्षा कमी पैशात आपल्याला त्या सौर ऊर्जेद्वारे वीज मिळाली पाहिजे. आणि हे जे वाटायचं ते 2010-11ला ही वीज जेव्हा 17 रुपये वगैरे भावानी होती, ती 2011ला आपल्या महाराष्ट्रातल्याच साक्री जवळचा एक सोलर प्लांट उभारायला 150 मेगावॅटचा, तर त्यांनी ही कॉस्ट 10.5 रुपयापर्यंत खाली आणली आणि तिथून जो एक प्रघात सुरू झाला तर ती 10.5ची आज साधारणतः 2-2.5 रुपयापर्यंत आलेली आहे. एवढा मोठा पल्ला सौर ऊर्जेने गाठला आहे की जी कॉस्टली वाटणारी वीज आता आपल्याला अगदी आपल्याला अफोर्डेबल किंवा आपल्याला बाहेरून मिळणाऱ्या वीजेपेक्षा सुद्धा काही ठिकाणी ती स्वस्त याच्यात उपलब्ध होते आहे. आणि त्याच्यामुळे आपण तेव्हा जिथे होतो
त्याच्या 10 टाइम्स आपण पुढे आलो आहे असं म्हणायला, 10-20 टाइम्स आलो आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे 2010 मध्ये 2022ला जे आपण टार्गेट ठरवलं होते की आपण हे पूर्ण करू, ते आपण ऑलरेडी पूर्ण करून चुकलो आहोत. आणि याशिवाय एक मोठा मोमेंटम तयार झालेला आहे. आज प्रत्येक जण सौर ऊर्जेबद्दल बोलतं आणि प्रत्येक जण त्या सौर ऊर्जेचा वापर मी कसा करेल याच्याबद्दल इंटरेस्टेड झालेला आहे. याशिवाय हा एक आपल्या व्यवसायासाठी एक मोठा भाग आहे आणि याच्यात आपण व्यवसाय करू शकतो याची जाणीव व्यवसाय करणाऱ्यांना सुद्धा झाली आहे. आणि टेक्नॉलॉजी सुद्धा मध्ये फरक झाला आहे. म्हणजे एक छोटंसं उदाहरण देतो. 2003 साली आपले अब्दुल कलाम आपले प्रेसिडेंट होते. त्यांना इच्छा होती की राष्ट्रपती भवन मी पूर्ण सोलरवर करेल, पण त्यावेळेस आपला जो टेक्नॉलॉजी आणि पैसा दोन्ही याचं तितकंसं म्हणजे किंवा तो इन्क्लिनेशन नव्हता. पण आज आपण अनेक मोठ्या मोठ्या सरकारी इमारती पाहू शकाल की ज्या त्यांच्यावर सौर ऊर्जेची उपकरणं लागली आणि त्या सौर ऊर्जेवर आधारित आहेत. आणि कदाचित पुढे असाही दिवस येईल की अशा सगळ्या इमारती आपल्याला बऱ्याच ठिकाणी मिळतील की ज्या पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालतात. किंवा एक आम्ही टेक्निकल भाषेत बोलताना सांगतो की जेव्हा सौर ऊर्जा ही मिली वोल्ट म्हटलं मी, किंवा जेव्हा ती वॅट मध्ये मोजली जायची किंवा तरी किंवा तेवढ्याच कपॅसिटीचे इन्स्टॉलेशन व्हायचे, आज मेगावॅट आणि गिगावॅट कपॅसिटीचे इन्स्टॉलेशन म्हणजे त्याच्या मल्टीफोल्ड इन्स्टॉलेशन व्हायला लागले. त्यामुळे त्याचा रेट कमी झालाय. त्यामुळे ती आपल्या जवळपास अफोर्डेबल होत चाललेली आहे. आणि पर्टिक्युलरली ही डिस्ट्रीब्युटेड जनरेशन वाली ऊर्जा स्तोत्र आहे. म्हणजे तुम्हाला जिथं हवी तिथं ते जनरेट करायचं आणि ते वापरायचं. त्याच्यामुळे त्याच्यात लॉसेस जे आम्ही नॉर्मली आमच्या इलेक्ट्रिक सेक्टरमध्ये होतात ते होणार नाहीयेत असं त्याच्यावर म्हणजे कमी होतील किंवा नाही होतील. तर त्या दृष्टीने आपलं सगळं आता पुढे वाटचाल चालू झाली आहे. आणि पर्टिक्युलरली ग्रामीण क्षेत्र जे आहे त्या ग्रामीण क्षेत्राला तर याचा खूप मोठा फायदा होणार आहे. ग्रामीण क्षेत्रामध्ये जितका याचा वापर वाढेल, आणि आतापर्यंत ग्रामीण क्षेत्राचा वापर न वाढण्याचे कारण कदाचित हे कॉस्टली होतं म्हणून, आणि जरी गव्हर्नमेंटच्या स्कीम होत्या, गव्हर्नमेंट सबसिडी द्यायचं तरी पण ते कॉस्टली वाटायचं. आता माझा दिवसेंदिवस ते इतकं स्वस्त होत चाललंय की हे आता आपल्या रीच मध्ये येईल किंवा आणखीन काही दिवसांनी तर नक्कीच आणखीन त्याला स्वस्त आपल्याला अवेलेबल होऊ शकेल. त्याला अनेक कारण आहेत की आपण म्हणजे आत्ताच्या आपल्या याच्यात आपल्याला डिस्कस करता येणार नाही. पण एक आहे की तुमच्या प्रश्नाच्या अनुषंगाने की आपल्याला आपण 10 टाइम्स आलो आहे आणि पुढच्या 10 वर्षात आपण कदाचित 100 टाइम्स सोलर मध्ये जाऊ. आणि जेव्हा आपण इतकं सगळं करू ना, त्यामुळे आपल्या अनेक गोष्टी या सौर ऊर्जेवर आधारित नक्कीच होतील. कारण सौर ऊर्जेचे 2-3 प्रकार आहेत. सोलर थर्मल आहे, सोलर फोटोव्होल्टाईक आहे. तर यातून ज्या गोष्टी आम्ही कधी विचार सुद्धा केला नव्हता त्या सुद्धा आता आम्हाला सुद्धा दिसायला लागल्यात. म्हणजे कॉस्ट रिझनेबल झाली. याशिवाय आता तुम्ही सगळ्याजण ऐकत असाल तर इथून पुढे आता आपण ईव्ही इलेक्ट्रिक व्हेकल्स वर आता मूव्ह होतोय. आता इलेक्ट्रिक व्हेकल्सला जर का चार्जिंग करायचं असेल तर ते सोलर पॅनलच्या द्वारे मिळालेल्या बॅटरी आणि म्हणजे जिथे बॅटरी स्टोरेजच्या थ्रू ते स्टोअर केलं असेल एनर्जी त्याच्या थ्रू होईल असंही दिसतंय. बरं, सोलर डेव्हलप होत आहे, एलईडी टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेली आहे, इलेक्ट्रिक व्हेकल्स येतात आहे. आणि याच वेळेस यांच्या इथला एक महत्वाचा घटक आहे बॅटरी स्टोरेज. कारण ज्यावेळेस तुमच्या जो सौर ऊर्जा म्हणजे सूर्याचा प्रकाश उपलब्ध नाही त्यावेळेस तुम्हाला ती कुठेतरी एनर्जी स्टोरेज किंवा एक्सेस असेल तर स्टोरेज करावं लागेल आणि नसेल तेव्हा वापरावं लागेल. तर तो पण भाग आता होतो आहे. त्यामुळे बॅटरी स्टोरेज मध्ये सुद्धा अनेक चांगले म्हणजे नवीन नवीन शोध आणि नवीन फॅसिलिटीज दिसायला लागल्यात ज्या आपल्याला कधी म्हणजे वाटत न त्या होतील. आणि या सगळ्याच्यात मेन आहे अफोर्डेबिलिटी, की हे सगळं आता सामान्य माणसाच्या अफोर्डेबल कॉस्टच्या जवळपास पोहोचलंय. मी असं म्हणणार नाही की ते अफोर्डेबल झालंय. याशिवाय याच्यात एक प्लग अँड प्ले वाला जो आपण गोष्ट म्हणतो की कुठली गोष्ट प्लग अँड प्ले झाली की ती सामान्य लोक तिला लवकर ऍक्सेप्ट करतात. तर तो भाग सध्या अजून याच्यात राहिला आहे किंवा तो व्हायचा आहे असं मला वाटतं. आणि या याच्यात आता मी सोलर एनर्जी सोसायटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून जेव्हा आम्ही वेगवेगळ्या विद्यापीठातल्या तरुण मुलांशी म्हणजे ग्रॅज्युएट लेवलचे तरुण आहेत त्यांचे जेव्हा आम्ही इंटरॅक्शन केले आणि त्यांचा याच्याकडचा जो कल वाढला आहे त्यातून नक्कीच इतक्या नवीन नवीन गोष्टी आपल्याला कदाचित लवकरच दिसतील की आपल्या आजूबाजूला सौर ऊर्जेवर आधारित अनेक आपण कल्पना न केले नाही अशा गोष्टी आपल्याला दिसायला लागतील. आणि त्यातून आपण जसं म्हटलं किंवा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जसं म्हणतात किंवा आपल्याला ह्या सेक्टरमध्ये केलं तर आपल्याला हा फायदा होणार. म्हणजे आपलं डिपेंडन्स जो आहे त्या
ऑइलवर तो कमी होईल, आणि तो कमी करायलाच पाहिजे. कारण आपल्याजवळ असलेली ऊर्जा तसं पाहिजे तर वाया जाते, आपण तिला वापरत नाही तर. आणि आपल्याला हव्या असलेल्या गोष्टीसाठी आपण जर बाहेरून या सगळ्यासाठी पैसा खर्च करतो, तो वाचत असेल तर नक्कीच त्याचा फायदा होईल. पण आम्हाला सगळ्यांनाच खात्री आहे, आणि म्हणजे आम्ही म्हणतोय की येतं डिकेड हे सौर ऊर्जेचं आणि त्याच्यावर आधारित विविध डेव्हलपमेंटचं राहील. एक छोटीशी ऍड करतो त्याच्यात, इंटरनॅशनल सोलर अलायन्स नावाची युनायटेड नेशन सारखीच सौर ऊर्जेच्या क्षेत्रातली संस्था भारत आणि फ्रान्सच्या पुढाकारांनी स्थापन झाली आहे. त्याचं मुख्यालय गुडगावमध्ये आहे. ती सुद्धा 140 देशांसाठी काम करते की जिथे सौर ऊर्जेचा वापर वाढावा आणि या सगळ्या गोष्टी वाढाव्या. आणि आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की आतापर्यंत आपला देश, भारत देश, इतरांकडून तंत्रज्ञान किंवा फायनान्शियल सपोर्ट घ्यायचा, मॅन पॉवर घ्यायचा. आता मात्र सौर ऊर्जेच्यामुळे आपण इतरांना टेक्नॉलॉजी देतोय, आपण इतरांना फायनान्शियल असिस्टन्स देतोय, आपण लिडरशिप करतो आहे सौर ऊर्जा क्षेत्रामध्ये, आणि आपण इतरांना त्यातून म्हणजे इतर देश आपल्याकडे एक्सपेक्टेशन, त्यांच्या एक्सपेक्टेशन आहेत, ते आपल्याकडे बघतायत की त्यांच्या गरजा आपण पूर्ण करू. आणि आपले पंतप्रधान त्यांनी पण एक नवीन कन्सेप्ट जो मध्ये आणला होता की कर्कवृत्ताच्या भोवती जे देश आहेत, जे सोलर रिच म्हणतात, किंवा ज्यांच्याकडे भरपूर सूर्यप्रकाश आणि सौर ऊर्जा आहे, त्या सगळ्यांना एकत्र करून हा जो फोरम तयार केलाय, तर त्याच्या डेव्हलपमेंटमुळे नक्कीच आपल्याला म्हणजे पुढच्या 10 वर्षात लिडरशिप करण्याचा, नेतृत्व करण्याचं, जगाचं नेतृत्व करण्याची संधी आहे असं मला वाटतं. नक्कीच सर. सर, या टेक्नॉलॉजीमध्ये होणारा सगळ्यात महत्वाचा बदल, सर आवाज येतो माझा? हम्म हा सर. येतो. याच्यामध्ये ग्राहकांसाठी कंपन्यांनी दिलेली, वीज पुरवठा कंपन्यांनी दिलेली सुविधा म्हणजे नेट मीटरिंगचं ऑप्शन आहे, किंवा ऑनग्रिड सोलर सिस्टम काही इन्स्टॉल केल्या जातात. म्हणजे बॅटरीची जी काही गरज आहे ती कमी करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. तर सर्वसामान्य लोक जे आज हा कार्यक्रम आपला बघतायत, की त्यांना अशा काही योजना, जी एमएससीबी आपलं वीज घेते, क्रेडिट देतात, किंवा अशाबद्दल काही सिस्टम सुरू आहेत का, त्याची माहिती मिळेल का? हा सध्या थोडासा महाराष्ट्रात तरी एक वादाचा विषय झालेला आहे. खरं सांगायचं तर 2013च्या आसपास सोलर एनर्जी सोसायटी ऑफ इंडियाच नेट मीटरिंग आणि या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही ऍडव्होकसी करायचो. म्हणजे त्यावेळेस परिस्थिती अशी होती की लोक सौर ऊर्जा वापरायला तयार नसायचे, मग त्यांना सौर ऊर्जा वापरायला तयार करण्यासाठी त्यांना काहीतरी इन्सेंटिव्ह मिळायला पाहिजे असं दिल्लीतल्या सौर ऊर्जा क्षेत्रात काम करणाऱ्या वीर लोकांना वाटायचं. आणि त्यांनी मंत्रालयाशी तसं सजेशन देऊन ते केलंही होतं की बा तुम्ही जर सौर ऊर्जा लावसाल आणि तुम्ही ती जर का वीज जर का जे काही सर्व्हिस प्रोव्हायडर किंवा डिस्कॉम कुठल्याही राज्याचे असतील तर त्यांना जर दिली, कारण त्यांनाही ती गरज पण होती त्यावेळेस, आपलं जो विजेचं शॉर्टेज पण होतं, तर त्यांना जर दिली तर त्यातून त्यांना इन्सेंटिव्ह मिळेल आणि त्यातून म्हणजे त्या डिस्कॉम्सला वीज मिळेल, जे काही इंटरेस्ट असेल त्यांना त्याचा फायदा होईल असं होतं. पण त्यात एक महत्वाचा भाग त्यावेळेस होता जो तुम्हा सगळ्यांना किंवा तुमच्या माध्यमातून मला सगळ्यांना सांगायला आवडेल, की तेव्हा काय होतं की आपली वीज समजा 5 रुपये 5.5 रुपये ही डिस्कॉम कडून तुम्हाला मिळायची, आणि सौर ऊर्जेच्या द्वारे जी वीज उत्पन्न होत होतं त्याची कॉस्ट 9 रुपये 10 रुपये असायची. म्हणजे त्या उलट, आजच्या परिस्थितीच्या उलट होतं असं म्हणता येईल. म्हणजे डिस्कॉमची वीज तुम्हाला मिळणारी स्वस्त आणि तुमची वीज जी होती ती प्रोड्यूस होत होती ती जास्त होती. आणि त्यातून मग काही असे म्हणजे इन्सेंटिव्हाइज करण्यासाठी असा, आणि त्यावेळेस जे इन्स्टॉलेशन असायचे सौर ऊर्जेचे ते कमी होते, त्यामुळे डिस्कॉमला सुद्धा ते जमेल असा त्यावेळेसचे विचार होते, आणि त्याप्रमाणे ते सजेशन दिल्या गेले होते, आणि तशा स्कीम्स आणि सिस्टीम्स प्रपोज केल्या होत्या, आणि काही ठिकाणी त्या सुरुवात पण झाली होती. पण झालं काय की जसं मी सांगितलं की 10-10.5 रुपयाच्या आसपास असणारी सौर ऊर्जाची कॉस्ट दिवसेंदिवस, म्हणजे त्याच्यात अनेक कारण आहेत की मेन म्हणजे सगळ्यांचं जगात लक्ष जाणं किंवा बाहेरच्याही देशांनी त्यात लक्ष घालणं, तो आपल्याला ते स्वस्तात त्याची उपकरणं मिळणं, या सगळ्याच्यात झालं काय की आज मी जसं मग सांगितलं की जी वीज तेव्हा 10-10.5 रुपयाला सौर ऊर्जा मिळायची ती आज तुम्हाला जर 2.5-3 रुपयाला मिळते आहे. आणि ऑन द कॉन्ट्री डिस्कॉम ज्या आहेत त्यांची जी वीज आहे ती तुम्हाला जर आज 8 रुपयाच्या आसपास किंवा 8, 9, 7 ऍव्हरेज वेगवेगळे आहेत. फरक लक्षात घ्या, फरक एक झाला की तेव्हा सौर ऊर्जेची द्वारा असलेली वीज महाग होती आणि ही स्वस्त होती. आज ती स्वस्त आहे आणि ही महाग आहे. त्यामुळे आणि इतरही काही असे डिटेलमध्ये सांगण्यात आता वेळ नसल्याने सांगता येणार नाही. पण
एकतर सौर ऊर्जेच्या द्वारे असलेली वीज वाढली, डिस्कॉम्सचे लॉसेस वाढलेले आहेत, आणि आता हा जो मी तुम्हाला टॅरिफचा जो भाग सांगितला, याच्यामुळे काय झालेलं आहे की आता त्या किमतीमध्ये तसं करणं आणि होणं, आणि दुसरा एक महत्वाचा भाग आहे की नंबर ऑफ सोलर इन्स्टॉलर्स वाढणं, आणि तिसरी एक गोष्ट अशी आहे की आपण रिन्युएबल एनर्जी मेन ग्रीड मध्ये, म्हणजे डिस्कॉम इज अ पार्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी ग्रीड, तर त्याच्यात सोलर एनर्जीचे, रिन्युएबल एनर्जीचे इनपुट आपल्याला घ्यावं लागतं आहे. पण त्याची जी स्टॅबिलिटी आहे की ते जे कन्सिस्टंटली आणि खात्रीलायक मिळेल याची गॅरंटी नाही आहे, कारण काही वेळेस या सिस्टीम्स अजूनही डेव्हलपमेंटच्या, सोलरच्याही सिस्टीम्स अजून डेव्हलपमेंटच्या स्टेजमध्ये आहेत. त्याची स्टॅबिलिटी यायची आहे, किंवा यांची डिपेंडन्सी ही त्या सूर्यप्रकाशाच्या उपलब्धतेवर आहे. आणि आपण हे सगळं ग्रीड म्हणतो इलेक्ट्रिसिटीचं, जे आपल्या भोवती आहे, त्याच्यातून आपण आपल्याला पाहिजे तसे वीज घेत असतो, तर ते स्टेबल एक्सपेक्टेड आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना सांगायला मला अभिमान वाटतो आणि कौतुक वाटतं की गेल्या 5-7 वर्षात इलेक्ट्रिसिटी नेटवर्क मध्ये ज्या प्रकारचा क्वालिटी सप्लाय, आता कोणीतरी मला म्हणेल की नाही आमचं पॉवर जातं असं होतं, पण क्वालिटी सप्लाय म्हणून ज्या काही डेफिनेशन्स केल्या आहेत त्या मानाने आपण खूप इम्प्रूव्ह केलेला आहे. आणि त्या याच्यात हा रिन्युएबलचा रिलेटिव्हली स्टेबल नसलेला पॉवर इनपुट हे अजूनही तेवढं आपल्याला कम्फर्टेबल नाहीये. त्याच्यामुळे हे विषय डिस्प्यूटचे झालेले आहेत, आणि काही इकॉनॉमिक्सचे पण विषय आहेत. आणि म्हणजे मी कबूल करायला तयार आहे की आम्हीच त्यावेळेस नेट मीटरिंगसाठी म्हणायचो, आणि आज आम्हीच म्हणतो की नाही याच्यात आता काही अडचणी निर्माण झाल्या आहेत. पण यासाठी एक सोल्युशन आहे. याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं चांगलं सोल्युशन असं आहे की जर तुम्हाला समजा तुमच्याजवळ 3 रुपये, 3.5 रुपये, 4 रुपयाच्या किमतीला सौर ऊर्जा तुमच्या घरात किंवा तुमच्या इन्स्टिट्यूशन मध्ये तुमच्याजवळ जर उपलब्ध होत असेल, आणि बाहेरून मिळणारी जर तुमची समजा 5 रुपये, 6 रुपये, 7 रुपयाची असेल, तर मग तुम्ही तुमची एनर्जी वापरून घ्या. ती एनर्जी कमी वापरा, म्हणजे नॅचरली तुम्हाला तो जो जास्तीचा भार द्यावा लागत होता तो तुम्हाला द्यावा लागणार नाही. त्यामुळे मी ही वीज, माझी वीज विकेल आणि त्यातून पैसे घेईल, हा थोडासा जो कन्सेप्ट बऱ्याच जणांच्या डोक्यात बसलाय, त्याच्यावर थोडे दिवस मला असं वाटतं की सगळ्यांनी थोडा पॉज घ्यायची गरज आहे. कारण तिथंच अडचण येते आहे की याच्यासाठी कसं व्यवस्था असायला हवी, हा एक भाग आहे. आणि असं आहे, आणखीन एक गंमत अशी आहे की इलेक्ट्रिसिटी कंपन्या या सुद्धा आता रेग्युलेटर्सच्या अंडर आहे. त्यांचा परफॉर्मन्स सुद्धा म्हणजे पाहिला जातो. असं नाही की बा त्यांना त्यांना हवं तसं रेट वाढवता येतात. त्यांना सुद्धा रेट वाढवायच्या आधी रेग्युलेटर कडून रेट वाढवायसाठी तसं का वाढवावं लागतं याची कारणं लागतात. आणि इकॉनॉमीचा विषय आलाय. पहिल्यांदा कसं आहे की तुम्हाला लॉस झाला तर तुम्ही दुसरीकडे कुठेतरी दाखवून मोकळे होऊ शकता. आता तुम्हाला असं म्हणजे आता तुम्हाला अकाउंटेबिलिटी आली आहे आणि प्रॉफिट मेकिंग कंपनी बनायचं आहे. आणि कोणीही व्यावसायिकाला मला प्रश्न विचारला की तुम्ही प्रॉफिट मेकिंग कंपनी आहे आणि तुम्ही चॅरिटी करत नाहीये, मग तुम्ही शेवटी तुम्हाला काय फायद्याचं हे बघाल की नाही, आपण ते बघणार ना. मग समजा कुठल्याही सर्व्हिस प्रोव्हायडरनी त्याला ते बेनिफिशियल आहे की नाही हे पाहून तुम्हाला मी तुमची वीज घेईल किंवा नाही हे ठरवायचं, हा त्याचा पण तर अधिकार आहे. त्यांनी माझी वीज घेतलीच पाहिजे कारण मी वीज प्रोड्यूस केली किंवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आणखीन एक महत्वाचं आहे की गेल्या काही वर्षांमध्ये आपण डेव्हलपमेंट स्टेजमध्ये आहोत. आपल्या याच्यात असे बदल झालेले आहेत की जे आपण कधी विचारच केला नव्हता की असे बदल होतील म्हणून. आणि त्यातून आपल्याला काही अडचणी, प्रॉब्लेम आलेले आहेत. या याच्यात एकमेकांशी बोलून एकमेकांचा अडचणी काय आहेत, म्हणजे अडचणी दोन्ही साईडला आहेत. म्हणजे जसं इकडे व्यावसायिकांना व्यवसाय पाहिजे, तर ज्यांच्याकडून तुम्ही व्यवसाय एक्सपेक्ट करताय त्यांचा कम्फर्ट आहे की नाही, किंवा त्या सुद्धा आता कंपन्या आहेत, त्या काही आता असं संस्था नाही आहे की बा नाही त्यांना नुकसान झालं तरी चालेल. त्यामुळे हा एक महत्वाचा विषय आहे आणि याच्यावर प्रत्येकाने थोडासा विचार केला पाहिजे. आणि आम्ही सुद्धा यासाठी सगळ्यांशी बोलायला तयार आहोत. आणि फॅक्ट्स आहेत, जे काही बदल घडले आहेत ते बऱ्याच म्हणजे अनएक्सपेक्टेड आहेत. त्यामुळे त्याच्याप्रमाणे आपण आपला बदल केला पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच सर. या सर्व व्यावसायिक जबाबदाऱ्यांच्या बरोबर आपण या ठिकाणी एका संस्थेचं नेतृत्व करतात, ते आहे पुढचे पाऊल. आणि पुढचे पाऊल ही दिल्ली आणि देशभर पसरलेल्या मराठी अधिकाऱ्यांचं एक संघटन आहे, जे महाराष्ट्रासाठी कॉन्ट्रीब्युशन द्यायसाठी नेहमीच अग्रेसर असतं. तर पुढचे पाऊल या संस्थेची संकल्पना आणि त्यांचे राबवले जाणारे वेगळे वेगळे उपक्रम याच्याविषयी आपण सांगा सर. या संस्थेचं नेतृत्व माझ्याजवळ आलं त्याला कारण आपल्या सगळ्यांना म्हणजे आपण सगळ्यांसोबत ज्यांच्यासोबत काम करतो ते डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे सर आहेत.
चांगुलपणाची चळवळ सुद्धा त्यांचंच आहे. खरं तर मगाशी बोलताना मी जर सांगितलं की आम्ही दिल्लीत आल्यानंतर आम्हाला सगळ्यांना त्यावेळेस एक अस्वस्थता असायची की आम्हाला गरज पडली तर कोण. आणि नंतर सोशल मीडियाच्या मुळे आणि पर्टिक्युलरली मी व्हॉट्सअप आणि या सगळ्या याचा नक्की क्रेडिट देईल की याच्यामुळे आम्ही इथं आलेले जे मंडळी अधिकारी वेगवेगळ्या मंत्रालयात असतील, केंद्र शासनाच्या सेवेत असतील किंवा इतर याच्यात असतील, हे सगळे इथं असताना सुद्धा किंवा अशी एक तक्रार बऱ्याच जणांकडून ऐकायला येते की बाबा लोक दिल्लीत जायला तयार नाही. कारण इथलं सगळं स्ट्रक्चरच वेगळं आहे. म्हणजे कल्चरल शॉक्स दिल्लीत आल्यानंतर भरपूर बसतात. याशिवाय इथलं वातावरण आपण जसं म्हणतो किंवा दिल्लीचं वातावरण कोणालाच काही कळत नाही. हे खरं आहे. म्हणजे इथे एक एक्स्ट्रीम थंडी आहे, एक्स्ट्रीम उन्हाळा आहे आणि यातून आपल्याकडे असलेलं आपण ज्या वेदरमध्ये जगतो, वाढतो, त्याच्यापेक्षा एक वेगळं वातावरण इथं असल्यामुळे इथं येऊन ऍडजस्ट होणं आणि त्यात सगळा जो भाग आहे त्यात आपल्याला आपलं म्हणून कोण हे दिसायला लागेपर्यंत इथून बदली होण्याचे वेळा बऱ्याच अधिकाऱ्यांच्या बाबतीत यायचे. आणि आणखीनही अनेक गोष्टी आहेत. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर 2015-2016चा काळ असेल मला वाटतं. मुळे सर त्यावेळेस न्यूयॉर्कहून दिल्लीला परत आले होते आणि तोपर्यंत माझी पण त्यांची ओळख नव्हती. आणि इथं साहित्य प्रसार केंद्र त्या साहित्य अकादमीमध्ये मुळे सरांचा कविता वाचनाचा कार्यक्रम असल्याची बातमी मी एका इंग्लिश पेपरला वाचली आणि नॅचरली मला ते आवडही होती किंवा हा माझा सामाजिक पिंड असल्यामुळे मी तिथं गेलो. त्याच्यात दोन कारण होते की तिथेही जायचं होतं कार्यक्रमाला आणि मुळे सरांची भेट मला होईल याची मला खात्री होती आणि म्हणून मी तिथे गेलो होतो. आणि ती माझी आणि मुळे सरांची पहिली भेट. यानंतर आणखीन एक दोन भेटी झाल्या. आणि बरेच विषय असे आहेत की जिथे मुळे सरांचे माझे विचार बऱ्याच ठिकाणी जुळले आणि त्याचमुळे कदाचित मी खूप लवकर त्यांच्याशी जुळल्या गेलो असेल. तर त्या याच्यात आमचे आणखीन एक अधिकारी इथले केंद्र शासनातले ते पण इथं खूप पॉप्युलर होते त्या आपल्या मराठी जगतामध्ये. तर त्यांचा कार्यकाळ संपल्यामुळे त्यांचं बदली झाली आणि ते त्यांना सेंड ऑफ द्यायला नवीन महाराष्ट्र सदनामध्ये काही अधिकारी जमले. तिथे मुळे सर पण होते आणि त्यातून मग ही जी मीटिंग झाली त्याच्यानंतरच्या प्रत्येक महिन्याला एक मीटिंग व्हावी असं प्रपोजल आलं त्या याच्यात. कारण प्रत्येकाला वाटायचं की आम्हाला कोणती भेटावं असावं वगैरे. तर त्या याच्यात त्या मीटिंग सुरू झाल्या. पहिल्या 2 मीटिंग मध्ये मी नव्हतो. नंतरच्या मीटिंग मध्ये मलाही कळवलं गेलं आणि मी त्याच्यात समाविष्ट झालो. दर महिन्याला आम्ही एका विशिष्ट दिवशी एका विशिष्ट ठिकाणी संध्याकाळी भेटणं सुरू केलं आणि या ठिकाणी कुणीतरी वेळेस दिल्लीत जर एखादा कोणी महाराष्ट्रातला प्रसिद्ध व्यक्ती किंवा कोणी पाहुणा इथे असेल तर त्यालाही त्या मीटिंगला बोलवून त्यांच्याशी इंटरॅक्शन करणं आमचं सुरू झालं. आणि त्याच्यामुळे सुरुवातीला 20-22 जण त्या मीटिंग मध्ये जे होते तर साधारणतः अवघ्या 7-8 महिन्यातच आमची संख्या 70-80 पर्यंत गेली. आणि त्यात सगळ्यांना छान वाटायला लागलं कारण एकत्र येणं सुरू झालं, भेटणं सुरू झालं. आणि माझाही स्वतःचा एक या निमित्ताने छोटासा अनुभव सांगतो की मी जेव्हा दिल्लीत नवीन आलो आणि पहिल्या गणेशोत्सवाला जेव्हा मी त्या कार्यक्रमांना गेलो, इथे गणेशोत्सव चांगल्या प्रकारे करणाऱ्या काही संस्था आहेत, तर त्या दिवशी पहिल्यांदा मला दिल्लीत कम्फर्टेबल वाटलं होतं 9 महिन्यानंतर. कारण अदरवाईज बाहेर तुम्हाला हिंदी इंग्लिश वातावरण, कल्चर वेगळं, स्ट्रक्चर वेगळं, विचार वेगळे, सगळंच वेगळं. तर त्या ह्याच्यात मग आम्ही असे 20चे 70-80 झालो. मग आता तरी संख्या तर 200च्या वर गेलेली आहे. तर त्या ह्याच्यात आम्ही एकत्र आलो आणि या भेटी आम्हाला आवडायला लागल्या. आणि एकदा आम्ही जेव्हा 3 वर्षापूर्वी सहज बघितलं की आम्ही किती वेळा भेटलो, तर आम्ही जवळपास 34-35 वेगवेगळ्या पाहुण्यांना भेटत गेलो होतो. म्हणजे 34 महिने आम्ही एकमेकांना दर महिन्यात भेटत होतो. एखाद्या पाहुण्याला आम्ही त्याच्याशी इंटरॅक्शन करत होतो. पण तुम्हा सगळ्यांना मला कौतुकाने सांगावं लागेल की हे आम्ही आमचं खाजगी याच्यात करायचो. म्हणजे कुठेतरी एका हॉलमध्ये किंवा एखाद्या ठिकाणी आम्ही त्याचं कुठेच बाहेर म्हणजे वाच्यता नव्हती. हा, आमचे काही पत्रकार मित्र आहेत त्यांना याच्याबद्दल थोडीशी माहिती कुणकुण लागली होती, त्यामुळे ते आम्हाला थोडस विचारायचे. पण हा आमचा एक म्हणजे एकत्र येण्याचा सराव सुरू होता किंवा एकत्र येत होतो, एकमेकांना एकत्र येऊन आवडत होतं. याशिवाय बऱ्याच गोष्टींचं आदान प्रदान व्हायचं.
आणि त्यात मग हे सगळं करत असताना लक्षात यायला लागलं की आपण आता सगळे एकत्र आलो आहोत आणि यातून आता पुढे आणखीन काहीतरी चांगलंही करायला हवं. प्लस काय झालं की या सगळ्या गोष्टींचं करताना आम्ही सगळे पैसे आमच्या स्वतःच्या खिशातून खर्च करायचो, तर त्यालाही एक आम्हाला इन्स्टिट्यूशनलाइज रूप द्यायला हवं असे आमचे जे कोणी म्हणजे आता या सगळ्या याच्यामध्ये भारतीय ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस मध्ये सेक्रेटरी हे सर्वोच्च पद असतं. तर या पदावरचे मुळे सरांसारखे 2-3 अधिकारी होते किंवा आणखीन त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की याला इन्स्टिट्यूशनलाइज करायला हवं. म्हणून आम्ही हे आमचं हे जे एकत्रीकरण होतं या सगळ्या अधिकाऱ्यांचं, त्या एकत्रीकरण केलं, त्याला संस्थेचं रूप दिलं आणि त्या संस्थेचं आमचं नाव पुढचे पाऊल आहे. पुढचे पाऊल एक सकारात्मक विचार मंच ही आमची ही संस्था आहे. 2018 पासून आम्ही याला इन्स्टिट्यूशनलाइज केलेलं आहे. साधारणतः आमची भूमिका ही कॅटलिस्टची आहे. म्हणजे आम्हाला परिवर्तन नाही करायचं, पण जे कोणी काही चांगलं काम करतात आहेत समाजामध्ये, त्यांना त्यांच्या कामात जर कुठे काही अडचण येत असेल आणि आम्हाला विनासायास त्यांची अडचण जर दूर करता येत असेल, तर ती दूर करायची हा एक उद्देश आम्ही या आमच्या पुढचे पाऊलच्या ठेवला आहे. आम्ही आमचं काम कुठेही म्हणजे बाहेर पब्लिसाइज करत नाही किंवा आम्हाला कुठे अशी विशिष्ट कामं करून काही त्याचं शोकेस करायचं नाहीये. पण हो, असे अनेक लोक किंवा अशा अनेक संस्था आम्हाला बऱ्याच वेळा पाहायला मिळतात की ज्या काही छोट्या मोठ्या कारणांमुळे त्यांचे प्रकल्प अडतात किंवा त्यांच्या गोष्टी त्यांना माहिती नसल्यामुळे, त्यांचे डॉक्युमेंट बरोबर नसल्यामुळे किंवा अशी छोटी मोठी अशी इतकी क्षुल्लक कारणं असतात की ज्याच्यामुळे त्यांचं काम थांबतं. आणि मग अशा वेळेस आम्हाला लक्षात येतं की अरे, मला जे नॉलेज आहे त्यातून मी यांना जर सांगितलं की तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स हे असे नाही, असे असले, असे असायला हवे, त्याच्यात या गोष्टी असायला हव्यात. आणि शेवटी काय आहे की सरकारी कामात एक त्याच्यासाठी एक रूल्स असतात, विदिन फ्रेम तुम्हाला काम करायला लागतं असतं आणि त्याची परिपूर्तता झाली तर तुम्हाला त्याचा सपोर्ट मिळतो. थोडक्यात आपल्या जुन्या इतिहासाच्या उदाहरणात सांगायचं झालं तर झारीतले जे शुक्राचार्य असतात, त्या शुक्राचार्यांना बाजूला करता येत असेल तर करता यायचं आणि आपल्या लोकांचं काम होऊ द्यायचं. हाच एक उद्देश घेऊन आम्ही सगळेजण काम करतो. आम्हाला कोणालाही आम्हाला स्वतःला वैयक्तिकरित्या याबद्दल बाहेर सांगायला आवडत नाही किंवा आम्ही सांगतही नाही किंवा कोण काम करतं हे सुद्धा कोणाला कळत नाही. फक्त एवढंच आहे की मराठी मातीशी जुळलेली नाळ आहे आमची सगळ्यांची. आज आम्ही जरी इथे असलो तरी आमचेच कोणीतरी महाराष्ट्रातली व्यक्ती संस्था इथे येतात आणि त्यांना अडचण येते बघितल्यावर आम्हालाही वाटतं की अरे, एक छोटस जर का काही त्यांना योग्य मार्गदर्शन घेता होऊ शकत असेल किंवा कुठं कोणाला सांगितलं की नाही ही जिनाईन आहे किंवा याला आपल्याला अशा प्रकारे लक्ष दिलं पाहिजे, यातून आम्ही करतो आहोत आणि करत राहणार आहोत. याच्यात एक महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे बऱ्याच वेळा सरकारी अधिकारी किंवा वर्दीतली माणूस म्हटलं की बा तो फारच रूढ असतो किंवा तो म्हणजे त्याला तो दगडाचा असतो काय असं लोक विचार करतात. पण मला स्वतःला तुम्हाला सगळ्यांना खात्रीने सांगता येईल, खूप माणूस म्हणजे अशी आम्ही जे सगळे आहोत ना, हे सगळे सृजनशील व्यक्तिमत्व आहे. त्यांनाही आपल्या स्वतःच्या म्हणजे ते कुठतरी वडील आहेत किंवा आणखीन कोणतरी काका मामा आहेत आणि व्यक्ती आहेत, त्यांनाही काहीतरी चांगलं काम करावं असं वाटतं. पण शेवटी आम्ही सगळे जिथे आहोत तिथे आम्हाला आमच्या ज्या आम्हाला रूल्स दिलेत, बाइंडिंग दिलेत, त्यातून काम करायचं असतं. त्यातून आम्ही करायला तयार असतो. त्याच्यातही कधी कधी काही त्रास होतात, त्यामुळे आम्ही थोडेसे काही वेळेस दूरही राहायचा प्रयत्न करतो. पण अदरवाईज पुढचं पाऊल ही जी संस्था आहे याच्यात सृजनशील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. आणि सुरुवातीला तर आम्ही इथलेच होतो, पण आता इथले अधिकारी बाहेर गेले किंवा बाहेरचे अधिकारी आमच्याशी जोडले गेले, त्यामुळे आता एक एक मोठं नेटवर्क हे तयार झालंय. म्हणजे मला सांगायला आवडेल की आम्ही जेव्हा भेटायला लागलो आणि आमच्या 30 मिटिंग झाल्या, तर मला वाटतं 20-22 मिटिंग झाल्यानंतर एक दिवस पंतप्रधानांच्या मीटिंग मध्ये सुद्धा आमच्या या कार्याबद्दल पंतप्रधानांना कोणीतरी सांगितलं आणि त्यांनी पण इतर राज्यातल्या त्यांच्या सहकार्याने सांगितलं की एक चांगली प्रथा किंवा चांगलं काम ही मंडळी करतात आहे. म्हणजे जिथे अडचण असेल तिथे थोडीशी ती काढून देण्याचं आणि प्रशासनाला गतिमानता आणण्याचंच काम म्हणता येईल थोडस. तर त्यामुळे तसंही एक कौतुक आम्हाला मिळालं. आणि माझ्या बाबतीत म्हणाल तर मला पुढचे पाऊलचं अध्यक्षपद मिळालं, हे माझ्यासाठी सुद्धा आश्चर्याची गोष्ट होती. फक्त मुळे सर करत असलेल्या कामाला हातभार लावायचा आणि आपल्यापर्यंत जितकं होईल तितकं मदत करायची ह्या भूमिकेतून आम्ही त्यांच्या पाठोपाठ चालायला सुरुवात केली होती.
त्यांनी आम्हाला ते दिलं त्याबद्दल मलाही म्हणजे आश्चर्य वाटलं होतं. पण एकदा जबाबदारी दिल्यावरती चांगल्या प्रकारे निभावली पाहिजे, सर्वांना घेऊन केली पाहिजे. आणि सामाजिक याच्यात राहत असताना असे अनेकदा अनुभव येतात की सर्वांनाच घेऊन चालावं लागतं. तर त्या याच्यात सगळ्यांचे ज्या काही भूमिका असतील त्या पाहून आम्ही याच्यात वाटचाल करत असतो. पण हा एक आहे की आम्ही कॅटलिस्ट सारखं काम करतोय. आमचे कुठलेही उद्दिष्ट नाहीत किंवा आम्हाला काही अपेक्षा नाही. फक्त चांगलं काम करायचं, सृजनशील काम करायचं, हीच आमची याच्यातली भावना आहे. म्हणूनच पुढचे पाऊल एक सकारात्मक विचार मंच असं आम्ही म्हणतो. आणि आम्ही केली आहेत अशी म्हणजे मेन आमचं उद्दिष्ट असं आहे की बृहन महाराष्ट्रात, महाराष्ट्राच्या बाहेर राहणाऱ्या विविध संस्था आणि व्यक्ती, याशिवाय जगभर पसरलेल्या मराठी लोकांना दिल्लीत म्हणजे राजधानीमध्ये एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून त्यांच्यात असलेलं टॅलेंट आम्हाला इतरांना दाखवता यावं आणि त्या टॅलेंटचा जर कोणाला फायदा होणार असेल तर तो त्याला व्हावा. या साध्या भूमिकेतून आम्ही हे सगळं काम सुरू केलं, करतो आहे आणि करत राहणार आहे. याशिवाय आता आपण जी कोल्हापूरमध्ये पूर आला होता त्यावेळेस आपण 2 गावं दत्तक घेतली होती. तिथे आमचं वेगळेपण असं आहे की आम्ही ती गावं अशी नुसती त्यांना मदत करून सोडलं नाही. आम्ही त्यांना सांगितलं होतं की ही गावं आम्ही 2 वर्ष दत्तक घेणार आहे. म्हणजे 2 वर्ष त्या गावांना जर काही लागलं तर तोपर्यंत आम्ही त्यांना मदत करणार आहे. म्हणजे या सगळ्या आमच्या अशा वेगळ्या म्हणजे अप्रोचमुळे आम्ही बघितलं दिल्लीतल्या सुद्धा इतर संस्था सुद्धा आज आमच्या मदतीला नेहमी येत असतात आणि आम्हाला मदत करत असतात. आणि तो एक विश्वास आम्ही इथं पुढचे पाऊलच्या निमित्ताने तयार केला आहे की ज्याला कोणाला काही छोटी मोठी अडचण असेल आणि त्याला त्यासाठी जर का काही सहज मदत होत असेल तर ती करण्याचं मानसिकता ठेवणारं किंवा ते मनात इच्छा बाळगणारा एक मोठा संच इथं आहे. आणि तो इथेच नाही तर तो आता भारतभर पसरला आहे. आणि फक्त त्याच्यात थोडस एक छोटस मी हे म्हणजे ऍडिशन करू शकतो की ही सगळी सगळेच अधिकारी आमचे सदस्य नाहीत पूर्णपणे. पण हा प्रत्येकात एक सृजनशीलता, कोणाला तरी चांगलं सहज मदत करता असेल तर करता येईल असं भावना जी असते आणि त्याच्यासाठी एक संस्था तयार असल्यामुळे व्यक्तिगतरित्या समोर न येता काहीतरी चांगलं करावं असं वाटणारे अनेक म्हणजे खूप अधिकारी, बरेच अधिकारी असे आमच्या सोबत जोडले आहेत. आणि म्हणजे आता त्यांची नावं घ्यायची माझी इच्छा आहे पण त्यांना ते आवडत नाही. त्यांचं म्हणणं की आपल्याला आपलं काम करायचं आहे, आपल्याला आपलं प्रसिद्धी करायची नाहीये. त्यामुळे पण हा आमचं भाग्य आहे की असे आणि हे मराठी संस्कृती आणि मराठी मातीचं कौतुक मला वाटेल किंवा हे सगळे आपले महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेले आहेत. महाराष्ट्राचेच काय सुपुत्र म्हणूयात किंवा मुली म्हणूयात, हे सगळे विविध पदांवर अधिकारी म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी आहेत आणि त्यांना आजही महाराष्ट्रासाठी काहीतरी करता येईल तर मी करेल याची भावना त्यांच्या मनात आहे आणि ती सगळी मंडळी याच्यासाठी प्रयत्न करतात आहेत. याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आणि त्या संस्थेचं जे साधारणतः चाक म्हणा किंवा थोडस मुळे सरांच्या मार्गदर्शनाखाली जो रोल मला मिळाला आहे तो माझ्या पद्धतीने पूर्ण करायचा प्रयत्न मी करत असतो, करत आलो आहे आणि करत राहील. आणि जबाबदारी घेतली आहे तर ती चांगल्या प्रकारे निभावायचा हा प्रयत्न आहे. आता अगदी जाता जाता 1 मिनिट आणखी एका गोष्टीसाठी घेतो की महाराष्ट्र इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सपोर्ट सेंटरनी सुद्धा आमच्यातला हा भाग बघून आम्हाला म्हणजे आमंत्रित केलं आणि करिअर कट्टा नावाचा एक सुंदर उपक्रम आपण सुरू केला आहे. तर असे काहीतरी चांगले कार्यक्रम किंवा अशा काहीतरी चांगल्या ऍक्टिव्हिटीज ज्या चांगुलपणाची चळवळ आहे ही पण एक की ज्याच्यामुळे मराठी तरुण, मराठी स्त्रिया किंवा मराठी ग्रामीण भागातला आपला मराठी समुदाय, शहरातला मराठी माणूस या सगळ्यांना जर का राजधानीतून दिल्लीतून काही आम्हाला मदत करता येत असेल सहज तरी करण्याचा आमचा प्रयत्न होता आहे आणि राहील. इथल्याही संस्थांना आम्ही मदत करतो, दिल्लीतल्या बृहन महाराष्ट्रातल्या संस्थांना सुद्धा मदत करतो आणि आपल्यातलं टॅलेंट जगासमोर आणण्याचा प्रयत्न करतो. नक्कीच नक्कीच सर. बोलायला खूप आहे पण तुमची वेळ मर्यादित आहे. समारोहाकडे येत असताना एक प्रश्न
चांगुलपणाची चळवळ ही डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे सरांनी सुरू केलेली चळवळ, जी समन्वयावर विश्वास ठेवणारी, संघर्ष टाळून समन्वयाच्या माध्यमातून चांगले काम करणाऱ्या लोकांना एकत्र आणण्यासाठीची ही चळवळ आहे. तर या चळवळीमध्ये देशभरातल्या नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या वेगवेगळ्या लोकांनी सहभागी व्हावं, यासाठी आपण कशा पद्धतीने आवाहन करावं, अगदी थोडक्यात. चांगुलपणा हा आपल्या सगळ्यांमध्ये असतो आहे. या चांगुलपणाच्या चळवळीच्या निमित्ताने त्या चांगुलपणाला बाहेर आणणं आणि तो इतरांना म्हणजे दाखवणे नाही म्हणता येणार मला, पण तो जाणवायला हवा, जेणेकरून प्रत्येकात असलेला हा चांगुलपणा ती व्यक्ती सुद्धा त्याचा उपयोग करेल. आणि आपण नेहमी म्हणतो ना की चांगले लोक खूप आहे पण ते समूह एकत्र येत नाहीत, त्याच्यामुळे जे काही निगेटिव्ह एलिमेंट्स आहेत त्यांचं फावतं किंवा त्यांच्याबद्दल जास्त चर्चा होते. तर हा चांगुलपणा चळवळीचा हा एक मोठा भाग मलाही आवडला. आम्ही मुळे सरांशी सुद्धा अनेक वेळा चर्चा केली आहे आणि त्यातूनच आम्हाला हे सगळं बघून छान वाटतं की बा या चळवळीला हे स्वरूप येत चाललेलं आहे. आणि आम्ही आमच्या परीने आणि आपल्या या सगळ्या चळवळीत जे समाविष्ट आहेत त्यांच्या माध्यमातून आपण प्रयत्न करतो आहे. आणि मला म्हणजे आनंद आहे की नुसतं हे एखाद्या तालुका, जिल्हा किंवा एखादा महाराष्ट्रातला भाग इथपर्यंत मर्यादित न राहता याचा आता म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा मला अनेक व्यक्ती आणि संस्था माहिती आहेत की जे आपल्या या ऍक्टिव्हिटीशी जोडले आहेत आणि दिवसेंदिवस नवीन नवीन जोडल्या जात आहे. कारण आता तर याची सुरुवात आहे, आता हे फोफावायला लागलेलं आहे. आणि खूप चांगली लोक या जगात असतात. 90% लोक चांगली असतात, तसे तर 100% चांगले असतात, पण 10% ते त्यांच्या विविध उद्देशांमुळे कधीतरी असे वागतात. तर हा असा समाज, अशी लोक एकत्र यावीत, त्यांनी ते स्वतःचा चांगुलपणा बाहेर शोकेस करावा, ज्याच्यामुळे इतरांना सुद्धा चांगलं वागण्याची जाणीव असेल तर ती त्यांची पुढे यावी, या दृष्टीने आपण करतो आहे. आणि बाकीच्या ज्यांना आम्ही भेटतो, ज्यांची भेट होते त्या सगळ्यांना आम्ही जोडायचा प्रयत्न करतोय. पण तुमच्या या माध्यमातून हे जे तुम्ही केलं आणि हे जे 330 भाग झाले, 365 होणार आहे, तर इथून पुढे याचा फायदा आपल्याला सगळ्यांना होतो आहे. कारण अनेक अशा व्यक्ती, संस्था आम्हाला या दृष्टीने माहीत झाल्या आणि इतरांनाही माहीत झाल्या की ज्या आपापल्या परीने कसं चांगलं काम करत आहे. फक्त या सगळ्यांना एकत्र बांधण्याचं काम आपण करतो आहे, केलं आहे. आणि त्याची सुरुवात मला सांगायला आवडेल की मुळे सरांनी मी ह्या गोष्टी केव्हा तरी 3.5-4 वर्षापूर्वी बोललोय होतो आणि त्यातून या सगळ्या गोष्टी पुढे सुरू झाल्या. आम्ही आमच्या परीने त्यात सहकार्य करतोय, सहभागी होतोय. मुळे सर तर पूर्णपणे फुल फ्लेज याच्यात आहेत आणि त्यांचा स्वतःचाच म्हणजे जगभर सगळ्यांशी संबंध असल्यामुळे या चळवळीचा आणखीन मोठं रूप पुढच्या वर्षभरात पाहायला मिळेल याची मला खात्री आहे. धन्यवाद सर. आपण चांगुलपणाच्या चळवळीच्या व्यासपीठावर येऊन जे विचार दिले, मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. आणि पुन्हा एकदा चांगुलपणाच्या चळवळीच्या वतीनं सर्व चांगुलपणाच्या चळवळीचे शिलेदार आणि आपण स्वतः या सर्वांना पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि सर्व सहभागी प्रेक्षक, ब्रॉडकास्टिंगची टीम आणि आपले सर्वांचे मी आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम थांबवतो. जय हिंद. खूप खूप धन्यवाद.